अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत असताना महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातच होते। शिंदे फडणवीसांनी कार्यकर्त्यांसोबत राम मंदिर उद्घाटन सोहळा साजरा केला। अयोध्येत जाण्याऐवजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातच थांबल्यावरून काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना चिमटे काढलेत आणि चिमटे काढण्याची संधी सुद्धा सोडली नाहीये। पाहूयात। अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळा होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्रातच होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात राम भक्तांसह राम मंदिर उद्घाटन सोहळा साजरा केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांसह राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची अनुभूती घेतली। लवकरच मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय। आपण एकट्याने दर्शन न करता तमाम आमचं मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रातले रामभक्त हजारो लाखो या सोहळ्यामध्ये सामील झाले पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याची तयारी करतोय। लवकरच त्याची तारीख आम्ही सांगू आणि महाराष्ट्राच्या वतीने अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेऊ। देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत राम मंदिर उद्घाटनाचा जल्लोष केल्यानंतर अमरावतीतल्या राम भक्तांच्या जल्लोषात ते सहभागी झाले। राम भक्तांनी केलेला जल्लोष हीच आपली अयोध्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आपण सगळे आज अयोध्येला जाऊ शकलो नाही, पण आपली अयोध्या इथेच होती, आपले रामलला इथेच होते, आपले हनुमानजी इथेच होते। या हनुमान गडीमध्ये हा उत्सव अतिशय उत्तम प्रकारे साजरा केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोहळ्याला का गेले नाहीत असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारण्यात आला। या प्रश्नावर नाना पटोलेंनी मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही चिमटे काढलेत। वन मॅन शो। आपल्या देशातलं संविधान आम्ही भारतीय आहे, पण आता संविधानातला बदल झालेला आहे। मी म्हणजे भारत, मी म्हणजे भारतीय, असं हे बदल झालेला आहे। त्याचा परिणाम आपण पाहिलेला आहे की त्यांच्या मंत्रिमंडळातही तेच आहे। त्यामुळे सगळेजण स्टॅच्यू सारखे जिथं होते तिथंच उभे होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये काय आग लागलेली ते आम्हाला कळतं, त्याच्यामुळे ते बोलायचं नाही। महाराष्ट्रातले सत्ताधारी आणि विरोधकांनीही महाराष्ट्रात राहूनच राम मंदिर सोहळा साजरा केलाय। सगळ्याच नेत्यांनी अयोध्येला राम मंदिर दर्शनाला जाणार असल्याचं सांगितलंय। आता हे नेते कधी अयोध्येला निघताय हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।